नमस्कार. आपण बघत आहात वुमेन्स 24 चॅनल. अमरावती शहरातील गाडगे नगरात एका खासगी अभ्यासिकेवरून मोठा वादंग. स्थानिक रहिवाशांचा संताप. महानगरपालिका प्रशासनावर गंभीर आरोप. अमरावतीच्या गाडगे नगर शान होंडा शोरूम मागील गली क्रमांक 1 मध्ये प्रणव कापगाते नावाच्या कायमस्वरूपी नागपूर स्थित व्यक्तीने 2020 मध्ये घर खरेदी करून आंदोळ अभ्यासिका आणि खासगी हॉस्टेल सुरू केली. रहिवाशांचा आरोप, ही अभ्यासिका विना परवाना कमर्शियल धंदा चालवते. सरकारी रोडवर 2.5 फूट अतिक्रमण केलंय. गच्चीवर टीन शेड लावलाय. विद्यार्थ्यांची वाहने रस्त्यात आडवी तिडवी लावल्याने येणे जाणे करणे मुश्किल आहे. रस्त्यावर ग्रुपने उभे राहून मोबाईल गाणी, जोरजोरात बोलणे, महिलांना आणि ज्येष्ठांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. ज्येष्ठ नागरिक सुरेश बोबडे यांच्यासह दिलीप राणे, राऊत, कोल्हे, अग्रवाल असे अनेक रहिवासी 2022 पासून वारंवार तक्रारी करतायत. 2024 मध्ये अतिक्रमण काढलं तरी पुन्हा टीन शेड. नोव्हेंबर 2024 ला अतिरिक्त आयुक्त नाईक मॅडम यांच्या सुनावणीनंतरही सप्टेंबर 2025 पासून पुन्हा उल्लंघन. आयुक्त सौम्या शर्मा मॅडमना जुलै ते नोव्हेंबर 2025 पर्यंत 5 वेळा भेट निवेदन दिली, आदेशही दिले, पण झोन क्रमांक 1 चे सह आयुक्त तिकिले आणि उपअभियंता अवसरे यांच्याकडून कारवाई शून्य. रहिवाशांचा थेट आरोप, हे अधिकारी भ्रष्ट आहे. पैसे घेऊन अभ्यासिका मालकांचं समर्थन करताय आणि आयुक्तांना खोटी माहिती देतात. 4 वर्षापासून त्रस्त रहिवासी आता पत्रकार परिषद घेऊन इशारा देत आहेत. भ्रष्ट अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबन करा, नाहीतर येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीवर बहिष्कार. प्रश्न उभा राहतो, अमरावती मनपा प्रशासन खरंच नागरिकांच्या बाजूने आहे, श्रीमंताच्या गुलामगिरीत? आम्ही आयुक्त सौम्या शर्मा आणि आरोपी अधिकाऱ्यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न संघर्ष करतो, परंतु मनपा प्रशासनाकडून कुठलाही न्याय मिळत नाही. आता नवनियुक्त सौम्या मॅडम यांना मी जुलै ते नोव्हेंबर पर्यंत हर महिन्याला एक निवेदन दिले. त्या निवेदनावरून त्यांनी उपअभियंता अवसरे आणि श्री आयुक्त तिकडे यांना निवेदनावरून कारवाई करण्यास सांगितले, परंतु अद्यापर्यंत दोन्ही अधिकाऱ्यांनी कुठलीच कारवाई केली नाही. गल्लीमध्ये सुद्धा येत नाही, आपल्या चेंबरला बसतात आणि मनपा आयुक्त यांना दिशाभूल करून खोटी माहिती देतात. म्हणून माझी मनपा आयुक्त सौम्या मॅडम यांना ही विनंती आहे, 5ही निवेदनामध्ये आयुक्त सौम्या मॅडम यांना माहिती दिली की आपण 1 मिनिटासाठी तरी या, म्हणजे स्थानिक रहिवासी नागरिकांना गल्लीमध्ये थोडासा दिलासा मिळेल. गरजा मिळालेली आहे, परंतु मनपा प्रशासनाचे दोन्ही अधिकारी सह आयुक्त तिकिले आणि उपअभियंता अवसरे हे गल्लीमध्ये येत नाही. उत्पटान उत्तर देऊन टाळाटाळ करतात. तसेच अवसरे यांनी मला म्हटले होते की मला महाराष्ट्र शासनाने कॅबिन दिली, माझ्या प्रकारची काहीतरी गरीब असेल म्हणून मी गल्लीगोळा फिरणारा व्यक्ती नाही. तसेच उपअभियंता यांनी मागे सुद्धा असंच निवडणुकीवर बहिष्कार करणार म्हणून इशारा दिला होता, परंतु त्यांनी कलेक्टर साहेबांच्या निवडणूक विभागाला खोटी माहिती प्रस्तुत केली की आम्ही गैरहजरदारावर कारवाई केली. त्याचे पत्र सर्व माझ्याकडे लागलेलं आहे, मी तुम्हाला म्हटलं तर मी दाखवू शकतो. दुसरी गोष्ट, आयुक्त मॅडम यांनी 1 मिनिटासाठी जर आलो तर दुःखातून पाणी का पाणी होते, परंतु मनपा आयुक्त मॅडम यांना 5 महिने झाले हर महिन्यात निवेदनाबाबत आम्ही मी रिक्वेस्ट करतो, मॅडम अद्यापर्यंत आलेल्या नाही. म्हणून माझी एकच विनंती आहे की मनपा आयुक्त मॅडम यांनी या दोन्ही अधिकाऱ्यावर कुठलीही कारवाई, गैरहजरदारावर कुठलीही कारवाई करत असेल त्यांना तात्काळ निलंबित करावे, अन्यथा स्थानिक रहिवाशासह मी रहिवासी नागरिक निवडणुकीत बहिष्कार टाकतो. हीच माझी भूमी आहे. आणि आम्ही याचा सूत्रधार जो आहे, या प्रकरणाला सूत्रधार अवसर झाले. तिकडे साहेब हे नाम साहेब त्यांना कोणती तरी माहिती दिली. अशा घडामोडीसाठी बघत रहा वुमेन्स 24 चॅनल.